मराठी संस्कृतीचे स्वप्न, जगाचं तंत्रज्ञान, ते आमच्या संस्कृतीचं जतन इथपर्यंतचा जाहीरनामा उद्या परवा येईल. त्या दोन्ही भावांची युती भाजपसाठी आव्हानात्मक आहे की फायदेशीर आहे? त्यामुळे राज ठाकरे अधिक उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्र आला तर अंकगणित होणार नाही, त्यातनं स्फोट होतील आणि ते स्फोट आपण पाहिलेत. आणि उद्धवजींचा पक्ष नेहमीच राज ठाकरे आणि मनसेला पाण्यात बघत आलेला आहे. दोन ज्युनियर ठाकरेंनी केलेलं प्रेझेंटेशन म्हणजे पोरखेळ होतं आणि त्यामुळे काहीही पचनी पडू शकत नाही, कुठलाही गृहपाठ नाही. मुळामध्ये मराठी माणूस मुंबईच्या बाहेर ढकलला गेला याचं पाप दुसरं तिसरं कोणी नाही, उद्धव ठाकरे यांचं आहे. त्या माझ्या मराठी माणसाला किंवा मुंबईकराला इथेच मोठं आणि परवडणारं घर पुनर्विकसित तातडीने मिळण्याची योजना आम्ही करतो आहोत. आणि म्हणून मराठी माणसाचा सुद्धा विश्वास मोदीजी, देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदेंवर आहे. आम्हाला निष्ठावंतांचा किंवा प्रमुख कार्यकर्त्यांच्या योगदानाला धक्का लावायचा नाही, पण सर्वसमावेशकतेकडे जाताना थांबायचंही नाही. उद्धवजी किंवा त्यांचा पक्ष किंवा त्यांचे सहकारी ही तर भूमिका मांडणार नाहीत ना की दाऊद इब्राहिम हाही कोकणातला मराठी होता,